नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. बालक पालक मध्ये आपले स्वागत. बालक पालक मध्ये आपला आजचा विषय आहे अशी करा स्पर्धा परीक्षांची तयारी. नोकरी मिळणं आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी मिळणं अवघड गोष्ट आहे. त्यासाठी मुलं एमपीएससी, यूपीएससी परीक्षांचा अभ्यास करू लागतात. या स्पर्धेत यश मिळवणं कठीण असतं. एमपीएससी, यूपीएससी परीक्षांना बसणारे विद्यार्थी आणि पदांची संख्या कमी असते. तर या परीक्षांव्यतिरिक्त आणखी काही परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवणं शक्य आहे. मात्र त्यासाठी त्याबाबत माहिती असणं गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण चर्चासत्र घेत आहोत. अशी करा स्पर्धा परीक्षांची तयारी. आपल्यासोबत पाहुणे जोडले गेलेले आहेत. करिअर मार्गदर्शक संजय मोरे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. त्यांचं आपण स्वागत करूया. आसावरी दिवाण पालक आहेत. प्रणित नाचरे विद्यार्थी आणि सोनाली रासम विद्यार्थिनी आहेत. सर्वप्रथम आपण या सर्व पाहुण्यांचं स्वागत करूया. स्पर्धा परीक्षा म्हणलं तर एमपीएससी आणि यूपीएससी ची चर्चा होते. एमपीएससी आणि यूपीएससीच्याच परीक्षा विद्यार्थ्यांना माहित आहेत. मात्र सरकारी नोकरीसाठी इतरही स्पर्धा परीक्षा असतात. मात्र त्याविषयीचं मार्गदर्शन नसतं. तर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये संजय मोरे करिअर मार्गदर्शक जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे जाऊया. संजय सर, एमपीएससी यूपीएससी व्यतिरिक्त इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात त्याविषयी मार्गदर्शन करावं. नमस्ते. स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँकिंग आहे, म्हणजे बँकिंगमध्ये आरबीआय, एसबीआय, नाबार्ड, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, खाजगी बँका आहेत. त्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन मध्ये मी ज्याप्रमाणे म्हटलंय कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, कंबाईंड हायर सेकंडरी लेवल आणि एमटीएस मल्टी टास्किंग स्टाफ. त्याचबरोबर सीपीओ मध्ये सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन मध्ये सेंट्रल पोलीस सब इन्स्पेक्टर ही स्टाफ सिलेक्शन मार्फत तुम्हाला संधी मिळत असते. प्रॉव्हिडंट फंड आहे, आयबी आहे, रेल्वे आहे, इन्शुरन्स सेक्टर आहेत, असे विविध सेक्टर्स आहेत. लाखभर जागा जवळपास वर्षभरात निघत असतात. त्यामुळे एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त सुद्धा या संधी आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्पर्धा आहे, स्पर्धा सगळीकडेच आहे. पण तुम्ही एक ठराविक ह्या सगळ्याच परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम आहे तो एक ठराविक आहे. सगळ्याच परीक्षांचा अभ्यासक्रम साधारणतः 80-85% सारखाच आहे. त्यामुळे एकदा तुम्ही तयारी सुरू केलीत की तुम्हाला स्पेसिफिकली एका विषयाची करायची गरज नाही. त्या सगळ्या परीक्षांची तुमची ऑटोमॅटिकली तयारी सुरू होते. जी सर, जसं तुम्ही म्हटलात एमपीएससी आणि यूपीएससीचा आपण या विषयावरती चर्चा करत आहोत. तर एमपीएससी आणि यूपीएससीची दरवर्षी किती पदं असतात आणि विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर त्याविषयी काही माहिती द्याल. यूपीएससी मध्ये IAS, IPS, IFS 1200, आता कमी होऊन ती 700 सुद्धा झालेली आहे. म्हणजे 1200 या यूपीएससी मार्फतच्या IAS, IPSच्या जागा आहेत. तर एमपीएससी मध्ये राज्यसेवा आहेत 100-150, जास्तीत जास्त 250. तशीच PSI, STI, ASO आणि क्लरिकल या सगळ्या मिळून वर्षभरातल्या जागा 5000 कधीच क्रॉस होत नाहीत. म्हणून इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये हा आकडा साधारणतः लाखभर आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही तुमचं गोल जे ठरवलेलं आहे ते बदलून तुम्ही दुसरीकडे जा. पण त्याच वेळेला ह्या परीक्षांची तयारी करा. या परीक्षांची वेगळी तयारी करायची पण तशी गरज नसते. कारण का तुम्ही जर यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुमचा बराचसा अभ्यास ह्या परीक्षांचा होत असतो. आणि स्पेशली जर तुम्ही ह्या परीक्षांना फोकस केलं, ठरवलं गोल, तर तुम्हाला ह्या परीक्षा एखाद्या वर्षामध्ये तयारी करून मिळवता येणाऱ्या परीक्षांचं म्हणजे या पोस्ट आहेत. जी, आपण जाऊया. आपल्यासोबत विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. प्रणित नाचरे आणि सोनल रासम की ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आपण त्यांनाच विचारूया की कशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो. प्रणितकडे जाते. प्रणित नाचरे, की कशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो, काय विषय असतात? फर्स्ट फिलिंग असते. त्या फिलिंग मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स असतं आणि आयर असतं फिलिंग्स मध्ये. आणि सेकंड स्टेज असते मेन्स साठी असते. त्या मेन्स मध्ये 4 सब्जेक्ट डीएससी असतात. एक ऑप्शनलचा असतो आणि एक मराठी इंग्लिश असतं कंपल्सरी. जी, आपल्यासोबत पालक आहेत आसावरी दिवाण मॅडम, यांच्याकडे जाऊया. आसावरी मॅडम, की स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावं?
पालकांनी या क्षेत्रात ऍक्च्युली खूप प्रकारच्या टेन्शन्स असतात. वेगवेगळ्या मुलांना आपल्या मुलाला नक्की कोणत्या प्रकारची आवड आहे, गती आहे, त्याप्रमाणे आपण मुलांना सजेस्ट करून त्याबद्दलची तयारी देऊन या क्षेत्रात आणू शकतो. तसेच या क्षेत्रातील जे प्रभुत्व आहे की ते सर्व मुलापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा IPSC UPSC मधील जे एका सहीला जे महत्व आहे, त्याची जबाबदारी काय आहे, तसेच त्यासाठी किती आणि कसे कष्ट करायला लागतात, हे मुलांपर्यंत योग्य पद्धतीने पॅरेंट्सनी पोहोचवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी किती धैर्य लागतं, किती पेशन्स लागतात, हे आय थिंक मुलांपर्यंत पॅरेंट्सनी नीट पोहोचवलं पाहिजे. आता आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम काय असतो, विषय काय असतो. आपण संजय मोरे सर आहेत, त्यांना विचारूया. सर, कुठल्या प्रकारचे विषय असतात आणि या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी? या स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर काही ठराविक विषय आहेतच, म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांचा समावेश आहे. एक गणित, त्याला बँकिंगमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड असंही म्हटलं जातं. दुसरा जनरल इंटेलिजन्स, टेस्ट ऑफ रिझनिंग, तार्किक क्षमता चाचणी असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्रजी, ग्रामर, याच्यावरती क्वेश्चन्स असतात. मेनली ग्रामरवरती क्वेश्चन्स असतात. कॉम्प्रिहेन्शन असते, फिल इन द ब्लँक्स असतात, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात. संगणकावर प्रश्न असतात. चालू घडामोडी म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान यामध्ये आता बराचसा जो भाग आहे तो चालू घडामोडीचा असतो. आणि काही प्रश्न हे कधी कधी संगणकाचे जनरल अवेअरनेसमध्ये म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये असतात, किंवा तुमचा कॉम्प्युटरचा वेगळा पेपर सुद्धा असतो. म्हणजे हे 5 घटक हे कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आहेतच. म्हणजे यांचा तुम्ही सुरुवातीपासूनच अभ्यास करायला पाहिजे. हे आपण जे शालेय स्तरावर अभ्यास करत असतो गणिताचा, तुम्ही सिलेबस व्यवस्थितपणे बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. अगदी संख्या आणि संख्या पद्धती, नंबर अँड नंबर सिस्टीम पासून ते तुम्हाला DI, डेटा इंटरप्रिटेशन पर्यंत, परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, संभाव्यतापर्यंत, हे 10वी पर्यंत जे झालेलं असतो, हा गणिताचा सगळा भाग. काळकाम, वेग असेल, नफा तोटा, सरासरी, हा सगळा घटक असतो. बुद्धिमापन चाचणी, याच्यामध्ये उमेदवाराची अचूक आणि जलद विचार करण्याची क्षमता तपासणारे प्रश्न विचारले जातात, ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी किंवा जनरल इंटेलिजन्स असं म्हणतो. यामध्ये समान संबंध आहेत, विसंगत घटक आहे, तुम्हाला रिलेट करायचं असतं, ज्या ॲनॉलॉजी ते प्रश्न असतात. याच्यामध्ये डिरेक्शन सेन्स टेस्टवर प्रश्न असतात, ब्लड रिलेशनवर प्रश्न असतात, पझल्स असतात, सिटिंग अरेंजमेंट असतात. अशा विविध घटकांवरती प्रश्न विचारले जातात या बुद्धिमापन चाचणीमध्ये. जी सर, परीक्षा दिल्यानंतर निकाल येतो. परीक्षा दिल्यानंतर निकाल आल्यानंतरची प्रक्रिया काय असते नोकरीपर्यंतची, याविषयी मार्गदर्शन करावं. आत्ताच RBIची एक्झाम झाली. साधारणतः प्रिलियम झाल्यानंतर, म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यापासून येऊया आपण, ॲडव्हर्टाईज आल्यानंतर साधारणपणे तुम्हाला 15 ते 20 दिवस फॉर्म भरायला मिळतात. फॉर्म भरायची शेवटची डेट झाली की तिथपासून जास्तीत जास्त 1.5 महिना तुम्हाला मिळतो. अशी समजच आहे की तुम्ही अभ्यास केलेला आहे, तयारी आहेत, म्हणून अर्ज निघाल्यावर तुम्ही तयारी करायची नाही, आधीपासून तयारी करायची. मग 1.5-2 महिन्यात तुमचा अभ्यास होणार नाही. फॉर्म निघाले, फॉर्म भरलात की 1.5-2 महिन्यात तुमची परीक्षा होते. साधारणतः 15 दिवस किंवा 1 महिन्यात ह्या प्रिलियमचा रिझल्ट लागतो. प्रिलियमचा रिझल्ट लागल्यानंतर परत 1 महिन्याभरात मेन्स होते, मुख्य परीक्षा झाली. मुख्य परीक्षा साधारणतः पुन्हा 1 ते 1.5 महिना, जास्तीत जास्त लेट म्हणजे 1.5 महिना, त्यापेक्षा लेट होत नाही. आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं, जर तुम्ही ऑफिसरच्या परीक्षेला बसत असाल तर. अन्यथा जर क्लरिकलला असतात तर तुमची इंटरव्ह्यू होत नाही, परंतु LPT, बँकिंग सेक्टरमध्ये LPT, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, तुम्ही ज्या राज्यात आहात तिथली लँग्वेज, रिजनल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. 100 मार्काचा पेपर होतो. आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून महाराष्ट्रात मराठी हा विषय घेऊन LPT, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टवर एक 100 मार्काचा पेपर होतो. म्हणजे हा सगळा प्रोसेस साधारणतः 6-7 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये, फॉर्म निघाल्यानंतर 6-7 महिन्यानंतर आपल्याला कळतं. प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू, LPT सगळं करून आपल्याला जॉब मिळेपर्यंत साधारणतः 7-8 महिने जातात. पण कळतं की आपलं त्या
प्रवाहात आहोत, आपल्याला नोकरी मिळाली आहे किंवा आपल्याला पुन्हा तयारी करायची आहे, हा सगळा टप्पा आहे. जी सर, जसं तुम्ही म्हटलात की अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्याद्वारे आपल्याला सरकारी नोकरी मिळू शकते. तर त्याचं सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. UPSC आहे, MPSC आहे म्हटल्याप्रमाणे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँकिंग आहे, बँकिंग सेक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, प्रॉव्हिडंट फंड आहे, IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, रेल्वे आहे. या विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला जॉब मिळवता येतो. तुम्ही अगदी सुरुवातीपासून ह्या परीक्षांची तयारी करायला आहे, म्हणजे महाविद्यालयीन स्तरापासून ह्या परीक्षांची तयारी करायला. साधारण बघा, 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असतात तरी 13वी ते 15वी पर्यंतचा काळ आणि मधला सुट्टीचा काळ हा तुम्ही तुमच्या करिअरसाठी वापरला पाहिजे. म्हणजे हे लक्षात घ्या की तुमचा हा 13वी ते 15वी पर्यंतचा काळ, ग्रॅज्युएशन पर्यंतचा काळ तुम्ही तुमच्या करिअर घडवण्यासाठी रोजचे काही ठराविक वेळ या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे, किंवा तुम्ही रविवार किंवा आठवड्यातला एक दिवस ठरवून ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे. जनरल नॉलेज, जसं आता काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितलं माहिती देताना की इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स आहे, हे आपण शाळेमध्ये शिकत असतो ना, मग त्याच इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. मी सांगेन तुम्ही शालेय स्तरावरची पुस्तकं आधी अभ्यासा आणि मग जी काही मार्केटमध्ये बरीचशी पुस्तकं आहेत त्यातली घ्या, पण पहिल्यांदा शालेय स्तरावरच्या सगळ्या घटकांचा अभ्यास करा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान आहे, इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडी, रोजचं वर्तमानपत्र घ्यायचं आहे, त्यातून तुम्ही चालू घडामोडी यांचा अभ्यास करायचा आहे, टिप्पणी काढायची, नोंद करायची रोजच्या रोज. आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे, म्हणजे कदाचित तिसरं महायुद्ध होतं का अशी चर्चा चालू आहे. मग पहिलं महायुद्ध कधी झालं हा तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रश्न असेल. युक्रेनची राजधानी काय हा तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रश्न असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी कराल याविषयी चर्चासत्र सुरू आहे. छोटासा ब्रेक घेऊन परततोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. पालक मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे अशी करा स्पर्धा परीक्षांची तयारी. आपल्यासोबत पालक आहेत आसावरी दिवाण मॅडम, त्यांच्याकडे जाऊया. आसावरी मॅडम, जसं की संजय मोरे सरांनी काही वेळापूर्वी म्हटलं की 12वी नंतरच स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे, तर यासाठी पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तर तुम्ही पालकांना काय माहिती द्याल? पालकांना मी असं सांगेल की आपल्या मुलाची नक्की आवड काय आहे, आपल्या मुलाची गती कशात आहे, त्यानुसार जर का त्यांनी पालकांनी तयारी केली, त्यानुसार त्यांना इन्फॉर्मेशन पुरवली की कोणत्या ह्याच्यात, कारण नुसती आवड असून उपयोग नाहीये, त्याची पूर्ण माहिती पण आपल्याला त्यांना देता आली पाहिजे, पुरवता आली पाहिजे. आणि मुलाचा कल जो आहे त्यानुसार जर का आपण त्यांना ते फील्ड चूज करायला मदत करू शकलो तर ते जास्त उपयोग होईल. आणि कारण या क्षेत्रामध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या क्षेत्रामध्ये खूप प्रेशर असतं. सामाजिक किंवा राजकीय अशा दबाव तंत्रात जे काही कामाची तयारी किंवा त्या ज्या प्रकारे कष्ट करावे लागतात, त्याच्या प्रकारे शांतता ठेवावी लागते, हे मुलांना आपण शिकवायला हवं. तसेच त्यांना डिस्करेज होता कामा नये. अशा काही थोड्याफार गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. आणि हल्ली आता विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे काठिण्य पातळी वाढलेली आहे, तर त्याचाही मुलांना आपण अवेअर करून द्यायला हवं की रेग्युलर स्टडी किती महत्वाचा आहे, असं मला वाटतं. हे सगळं मुलांना आपण सांगायला हवं. आपण प्रणितकडे जाऊया. प्रणित, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वेळेचं नियोजन कसं केलं? मी स्पर्धा परीक्षा अभ्यास म्हणजे माझ्या डिग्री नंतरच केला मी अभ्यास. स्टार्टिंगला मी करण्याचा वेळेस म्हणजे प्रयत्न केला, पण माझ्या डिग्री आणि थोडी जमलं नाही स्टार्टिंगला. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हे डिग्रीच्या नंतर म्हणजे TYच्या नंतरच चालू केला अभ्यास. पण माझे काही असे मित्र होते ज्यांनी म्हणजे आपला FY पासून किंवा FY पासून TY त्यांनी याचा UPSC MPSC अभ्यास चालू केला. त्यामुळे असं काय कठीण असं काही नाही, पण प्रत्येकाच्या आवडीवर आहे. तर पण मी डिग्री कॉलेजच्या नंतर चालू केला अभ्यास. जी, आपण सोनालीकडे जाऊया. सोनाली, असं पाहिलं जातं अनेक वेळा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना
अनेकदा परीक्षा दिल्या जातात, मात्र प्रत्येक वेळेस यश येतच असं नाही. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक संतुलन कसं राखावं? येस मॅम. ही परीक्षाच आहे मानसिक संतुलन राखण्याची. प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच असं नाही. तर एकदा नाही मिळालं किंवा समजा आता राज्यसेवेमध्ये गट अ, गट ब, गट क अशा 3 प्रकारची पदं भरली जातात. जर समजा आपल्याला गट अ परीक्षांमध्ये यश नाही मिळालं, तर आपण गट ब देऊ शकतो, गट क देऊ शकतो. जेणेकरून आपल्याला एक जॉब सिक्युरिटी मिळेल. अशा प्रकारे आपण गट क वगैरे देऊन सुद्धा नोकरी मिळवू शकतो. जी. आपण जाऊया करिअर मार्गदर्शक आपल्यासोबत संजय मोरे सर जोडले गेलेले आहेत. संजय सर, तुम्ही काही वेळापूर्वी म्हटलात बँकिंग क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर कुठल्या प्रकारचे एक्झाम देता येऊ शकतात त्याविषयी माहिती द्यावी. बँकिंग क्षेत्र म्हटलं की रिझर्व्ह बँक आहे, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यांची वेगळी परीक्षा होते म्हणून मी सांगतोय. RBI, SBI, नाबार्ड यांची वेगळी परीक्षा होते आणि इतर ज्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत, पंजाब नॅशनल बँक आहे, इंडियन बँक आहे, युनियन बँक आहे, यांची एकत्रित परीक्षा होते. इट इज नोन ॲज IBPS. IBPS या नावानेच ओळखली जाते. तशी SBI, RBI, नाबार्ड आणि कोऑपरेटिव्ह बँकांची परीक्षा सुद्धा IBPS मार्फतच होते. परंतु ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांची मेनली एक्झाम IBPS या नावाने ओळखली जाते. यामध्ये ह्या चारीसाठी म्हणजे बँकिंग क्षेत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये पूर्व परीक्षेला मॅथ्स, इंग्लिश आणि रिझनिंग असे 3 घटक आहेत. या प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटं वेळ मिळतो, पण मॅथ्सचे त्याच्यामध्ये 35 क्वेश्चन असतात, 35 क्वेश्चन रिझनिंगचे असतात आणि इंग्लिशचे 30 क्वेश्चन्स. टोटल 100 क्वेश्चन्स आणि वेळ तुम्हाला मिळतो 1 तास. 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न पूर्व परीक्षेला द्यायचे असतात आणि मुख्य परीक्षेला पुन्हा 200 मार्क आणि 120 मिनिटं 2 तास तुम्हाला असतात. जी. याला अनुसरूनच दुसरा प्रश्न माझा असा आहे की विमा क्षेत्रातील नोकरीसाठी कुठल्या प्रकारच्या परीक्षा देऊ शकतो? विमा क्षेत्र म्हटल्यावर पहिलं नाव येतं डोळ्यासमोर ते म्हणजे LIC. आता युनायटेड इन्शुरन्स आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स आहे. या कंपन्यांमध्ये सुद्धा ऑफिसर आणि क्लरिकलच्या पोस्ट निघतात. म्हणजे जर LIC म्हटलं तर LIC मध्ये AAO असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्याचबरोबर क्लरिकलची पोस्ट निघते आणि डेव्हलपमेंट ऑफिसर त्याला ADO अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर अशा 3 घटकांची परीक्षा होते. LIC मध्येच LIC हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यामध्ये ऑफिसर आणि क्लरिकलसाठी जागा निघतात. ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स ह्या ज्या कंपन्या आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट AO, तिथे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर नाही, AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि क्लरिकल ज्याला आपण असिस्टंट म्हणतो याच्यासाठी जागा निघतात. या सगळ्यांसाठी अभ्यासक्रम सारखाच आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ऑफिसर कॅडरसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू आहे, पण क्लरिकल कॅडरसाठी इंटरव्ह्यू नाही, पण तेव्हा LPTला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. सिलेबस अगदी बँकिंग सारखाच आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, यातला एक गैरसमज तुम्हाला सांगतो. BBI केलं की मला बँकेत किंवा इन्शुरन्समध्ये जॉब मिळेल, मी BCom नाही म्हणून मला बँक किंवा इन्शुरन्सची तयारी कशी करी, मला जॉब कसा मिळेल, असा एक गैरसमज असतो. तुम्ही कोणताही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्हाला बँक, इन्शुरन्स याचे द्वार ओपन आहेत. तुम्ही त्यांची स्पर्धा परीक्षा द्यायची आणि नोकरी मिळवायची, असं एक क्षेत्र आहे. जी. त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी EPFO मध्ये सुद्धा नोकरीच्या संधी असतात. तर त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात किंवा त्या परीक्षांची जाहिरात कधी निघते? आता ह्या EPFOची एक जाहिरात UPSC मार्फत परीक्षा होते, त्याला असिस्टंट कमिशनर ऑफ EPFO असं म्हटलं जातं. याची दरवर्षी जाहिरात निघते. परंतु दुसरी आहे असिस्टंट आणि SSA. याची अशी काही फिक्स नाही, 2 वर्षातून एकदा वगैरे जाहिरात निघते. पण तुम्ही जर फिक्स जाहिरात म्हटलात तर IBPS किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, RBI याचं टाइम टेबल अगदी फिक्स असतो. दरवर्षी साधारणतः जून जुलैमध्ये IBPSची ॲडव्हर्टाईज येते. साधारणपणे
ऑफिसर क्लरिकलची एक्झाम ही ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा लेट म्हणजे डिसेंबरमध्ये होते. मुख्य परीक्षा फेब्रुवारीमध्ये. जर तुम्ही ऑफिसर कॅडरला असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यू हा साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्चला होतो. दरवर्षी 1 तारखेला 1 एप्रिलला याचा निकाल घोषित होतो, ऑफिसरचा असो क्लरिकलचा असो. त्याचबरोबर IBPS मध्ये ज्यांना ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, RRB रिजनल रुरल बँक, इथे तुम्हाला नोकरीची संधी असते. म्हणजे RRB रिजनल रुरल बँकेमध्ये स्केल 1, स्केल 2, स्केल 3, त्याचबरोबर क्लरिकल कॅडरसाठी सुद्धा जागा निघतात, त्या तुम्हाला फॉर्म भरता येतात. याच वेळेला ती एक्झाम होते. म्हणजे आता जसं मी सांगितलं, जून जुलैमध्ये त्याचे फॉर्म निघणार, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास प्रिलियम, फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये त्याची मेन्स, आणि रिझल्ट फिक्स आहे. 1 एप्रिलला त्याचा रिझल्ट लागतो दरवर्षी. ठीक. संजय सरांनी अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. बालक पालक मध्ये ब्रेक घेऊन लगेचच परत येते. ब्रेक नंतर बालक पालक मध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय आहे अशी करा स्पर्धा परीक्षांची तयारी. मी पुन्हा एकदा आपले पाहुणे जोडले गेलेले आहेत, त्यांचा परिचय करून देते. स्टुडिओमध्ये आहेत संजय मोरे सर, करिअर मार्गदर्शक आहेत. आसावरी दिवाण पालक आहेत. विद्यार्थिनी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सोनल रासम आणि प्रणित नाचरे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषयाला अनुसरून मी संजय मोरे सरांकडे जाते, त्यांना प्रश्न विचारते की जसं तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी कशी किंवा त्यासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो याची माहिती दिली. तसेच त्या व्यतिरिक्त तुम्ही याविषयी मार्गदर्शन करावं की परीक्षा दिल्यानंतर इंटरव्ह्यूची कशी तयारी करावी. इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणजे इंटरव्ह्यू साधारणतः 4 टप्प्यांमध्ये होतो. तिथे सांगितलं जात नाही 4 टप्प्यात होतो, पण पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्याबद्दलची माहिती, तुमच्या फॅमिलीबद्दलची माहिती, म्हणजे अबाउट युअर सेल्फ असा इंटरव्ह्यू होतो. दुसरा म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहात त्याच्याबद्दलचे प्रश्न हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये अपेक्षित आहेत. तुम्ही विमा क्षेत्रात जाणार आहात, बँकिंग क्षेत्रात जाणार आहात, तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जाणार आहात, MPSC द्वारे तुम्ही क्लास 1 ऑफिसर होणार आहात, सेल टॅक्स इन्स्पेक्टर होणार आहात. तर त्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाणार आहात त्या विषयाची माहिती तुम्हाला असायला हवी, त्याच्याबद्दलचे प्रश्न अपेक्षित असतात. तिसरा घटक म्हणजे जनरल नॉलेजवरचे प्रश्न. हे पूर्णपणे इंटरव्ह्यू जो आहे तो व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, व्यक्तिमत्व तुमचं तपासण्यासाठीची ही मुलाखत घेतली जाते. आणि चौथा भाग जो आहे ते तुमची काही मतं, ओपिनियन्स जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. तुमची काही मतं आहेत का, कशी आहेत, त्याबद्दलचा तुमचा इंटरव्ह्यू होतो. त्या इंटरव्ह्यू घेताना अगदी सुरुवातीपासून तुम्ही बसता कसे, तुम्ही बोलताय कसे, तुम्ही उत्तरं कशी देताय, हे सगळं बघितलं जातं. आणि त्याद्वारे मग आपल्याला जो हवा असणारा उमेदवार हा योग्य आहे की नाही हे इंटरव्ह्यू घेणारे तपासतात आणि त्या प्रकारे उमेदवार निवडत असतात. जी, आपण विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. सोनल रासम म्हणून विद्यार्थिनी आहे. सोनलकडे जाऊया. सोनल, इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याविषयी तू काय माहिती देशील? मला वाटते तू नुकताच कुठला इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याविषयी माहिती देशील. यस मॅम, मी नुकताच राज्यसभेचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर इंटरव्ह्यूसाठी आपण आहे ना सगळ्यात आधी न्यूजपेपर वाचले पाहिजे, त्यानुसार आपलं मत बनवलं पाहिजे. परत ज्या आता रशिया युक्रेन युद्ध किंवा सध्या कोळसा टंचाई चालू आहे त्याबद्दल, किंवा वीज निर्मितीमध्ये आपण सध्या मागे पडतोय त्याबद्दल न्यूजपेपर वाचून आपलं स्वतःचं मत तयार केलं पाहिजे. त्याबद्दल एक पान आपण स्वतः लिहून काढलं पाहिजे. परत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याबद्दल आपण किती अवेअर आहोत हे चेक केलं जातं इंटरव्ह्यूमध्ये. परत स्वतःची आपली पर्सनॅलिटी कसं आहे हे बघितलं जातं. परत ते जे आपल्याला प्रश्न विचारतात ते आपण कसे फेस करतो, आपण कशी उत्तरं देतो, जसं की आता संजय सर म्हणाले त्यानुसार पॅनल आपल्याला चेक करत असतं. जी,
आपण पुन्हा संजय सरांकडे जाऊया. संजय सर, जसं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी सांगितलं, नोकरीच्या संधींविषयी सांगितलं, अजून एक क्षेत्र आहे गुप्तहेर खातं. गुप्तहेर खात्यामध्ये नोकरीसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? कशा प्रकारे परीक्षेसाठी आपण अर्ज करू शकतो? इंटेलिजन्स ब्युरो यामध्ये जवळपास दरवर्षी ॲडव्हर्टाइजमेंट येते. आता काही पदं ही स्टाफ सिलेक्शन मार्फत सुद्धा भरली जातात. ऑफिसरचं पद आहे, त्याला म्हटलं जातं ACIO, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. या पदासाठी अर्ज निघतात. कोणताही पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो. या परीक्षांची तयारी करताना जो सर्वसामान्यप्रमाणे सिलेबस आहे तसाच या परीक्षांसाठी सिलेबस असतो. मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग आणि GK हे 4 घटक असतात. 100 प्रश्न आणि 1 तासाचा वेळ असतो. त्या व्यतिरिक्त सिक्युरिटी असिस्टंट या पदावर देखील इंटेलिजन्स ब्युरो मार्फत भरती केली जाते. म्हणजे अर्ज निघतात. ह्याला 10वी पास कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो. म्हणजेच ही जेव्हा परीक्षा होणार आहे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट, त्याच्यासाठी सुद्धा सिलेबस तोच आहे. मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग आणि GK. आणि फक्त काठिण्य पातळीमध्ये थोडासा बदल असतो. तो ग्रॅज्युएशन लेवलला असते, तर ही 10वी लेवलला परीक्षा असल्यामुळे हे प्रश्नांची काठिण्य पातळी बदलते. स्पर्धा आहेच, त्याला दुमत नाही. परंतु तुम्ही जर आधीपासून ह्या परीक्षांची तयारी केलीत, काही संबोध मूलभूत संकल्पना अगदी पक्क्या केल्यात, तर तुम्हाला यश मिळवणे नक्कीच सोपं होईल. जी. सर, आपण पाहतो आयकर विभाग सगळ्यांचाच आवडीचा विभाग आहे, तर यामध्ये नोकरीच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात? स्टाफ सिलेक्शन मार्फत कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम, CGLE. नावावरूनच तुम्हाला कळेल की याला पात्रता लागते ग्रॅज्युएशन. 18 ते 27, काही ठिकाणी 30 वर्षापर्यंत तुम्हाला परीक्षेला बसता येतं. कारण इन्कम टॅक्समध्ये जी पदं भरली जातात ती स्टाफ सिलेक्शन मार्फत. दुसरी आहे कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम. याच्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा होते आणि तुम्ही इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साईज अशा ठिकाणी जाऊ शकता. त्या व्यतिरिक्त MTS 10वी पास असाल तरीच तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सगळ्यांसाठीचा जो सिलेबस आहे त्यात थोडा थोडा बदल असा आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलियमला 100 प्रश्न, 1 तास, मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग, GK. आणि मेन्सला फक्त 2च सब्जेक्ट आहेत. मॅथ्स आणि इंग्लिश असे 2च सब्जेक्ट आहेत. 200 मार्काचे. ही जी परीक्षा होते त्याच्या प्रिलियम, मेन्स असे दोन्ही मिळून रिझल्ट लागतो. तुम्ही त्यात प्रेफरन्स आहे, तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये जायचं आहे, तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे की मला इन्कम टॅक्समध्ये इन्स्पेक्टर या पदावर जायचं आहे. पण या स्टाफ सिलेक्शनमध्ये आणखी चांगले पोस्ट आहेत. तुम्ही कस्टम, एक्साईज, ऑडिट डिपार्टमेंटला जाऊ शकता. यू कॅन अर्न thousands of crore rupees फॉर द नेशन. तुम्ही देशासाठी, देश सेवेसाठी तुम्ही हजारो करोड रुपये देशाला मिळवून देऊ शकता जर तुम्ही ऑडिटमध्ये किंवा एक्साईज, कस्टम अशा ठिकाणी इन्कम टॅक्समध्ये जेव्हा काम कराल इन्स्पेक्टर लेवलला. जी. आपण जाऊया आसावरी दिवाण मॅडमकडे. आसावरी मॅडम, असं पाहिलं जातं स्पर्धा परीक्षांचे अनेक अटेम्प्ट दिले जातात. विद्यार्थी सतत अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आणि अनेक अटेम्प्ट देतात. तर अशामध्ये त्यांचं करिअरकडे दुर्लक्ष होतं किंवा बरेच वर्ष उलटून गेलेले असतात आणि त्यांना नव्यानं करिअर सुरुवात करणं, अनेकदा यश मिळतच असं नाही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना, पण नव्याने करिअर सुरू करणं हे कठीण होतं. तर अशावेळी पालकांनीच मुलांशी बोलणं गरजेचं आहे. याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. एकतर आपण ठरवायला हवं की आपण किती वेळ देणार आहोत या गोष्टीसाठी, किती अटेम्प्ट करणार आहोत. असं मला वाटतं की हे मुलांनी थोडंसं तयारी केलेली असावी. आणि हे देता देता मुलांना निराशा पण येऊ शकते. तर त्यासाठी पालकांनी मुलांना मोटिवेट करायला हवं. त्यांना डिस्करेज होऊ देऊ नये असं मला वाटतं की त्यांना सतत मोटिवेशन देत राहावं की हे जे सिलेक्ट त्यांनी केलेलं आहे किंवा करत आहे, जरी त्याच्यात तो फेल्युअर होत असेल तरी किती अटेम्प्ट करणार आहे हे त्यांनी थोडंसं ठरवून घेतलं. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात अनेक आपल्याला ऑप्शन्स आहेत, तर तोही विचार करून पूर्ण माहिती करून जर का तुम्ही या क्षेत्रात गेलात तर आपल्याला ते मला वाटते किती काय करायचंय, अटेम्प्ट वगैरे ते सगळं करायला सोपं जाईल. पॅरेंट्सनी फक्त मुलांना डिस्करेज होऊ देऊ नये ही मात्र काळजी घ्यायला हवी.
असं मला वाटतं. जी. आपण पुन्हा संजय मोरे सरांकडे जाऊया. संजय सर, रेल्वे खात्यामध्ये, रेल्वे विभागामध्ये करिअरच्या काय संधी आहेत? रेल्वेमध्ये ASM असिस्टंट स्टेशन मास्टर, ज्युनियर टाइमकीपर, सीनियर टाइमकीपर, TC सगळ्यांनाच माहीत असलेलं पद, RC रिझर्वेशन क्लर्क, कमर्शियल क्लर्क, हे ग्रॅज्युएशन ते 12वी या पात्रतेसाठी. म्हणजे जेव्हा मी म्हणतोय सिनियर टाइमकीपर त्याला तेव्हा पात्रता ग्रॅज्युएशन, ज्युनियर टाइमकीपर म्हणतो मी तेव्हा त्याला 12वी, किंवा ज्युनियर अकाउंटंट, सिनियर अकाउंटंट. सिनियर अकाउंटंटसाठी ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर अकाउंटंटसाठी 12वी. अशी ही पात्रता असणारी पद आहेत. तर तुम्ही 10वी पास आहात तरी तुम्हाला गँगमन, ट्रॅकमन, खलाशी अशा क्लास 4च्या पदासाठी सुद्धा ॲप्लिकेशन करता येतं. रेल्वे सगळ्यात मोठी जॉब देणारी इंडस्ट्री म्हणता येईल. तिथे सुद्धा नोकरीच्या खूप साऱ्या संधी असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आता साधारणपणे 1.5 लाखासाठी 2019 मध्ये जागा निघाल्या होत्या. त्याच्यासाठी अर्ज सुद्धा गेले होते. ते सुद्धा काही करोडोमध्ये गेले होते. म्हणजे 3-3.5 करोड अर्ज गेले होते. कोरोना आल्यामुळे काही परीक्षा लांबल्या. त्या परीक्षा आत्ता ह्या काळामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि काही परीक्षा झालेल्या सुद्धा आहेत. बसणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे ह्या परीक्षा काही टप्प्याटप्प्यांमध्ये होत आहेत. ते आता होत आहेत. याच्यानंतर सुद्धा एक मोठी ॲडव्हर्टाईज अपेक्षित आहे. म्हणजे ह्या परीक्षा येणारच आहेत, कधी ना कधी येणार आहेत. फॉर्म निघाल्यावर तुम्ही अर्ज केल्यानंतर तयारी करायचं आहे, अगदी चुकीचं आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच तयार असलं पाहिजे. अगदी मी जरी म्हटलं 12वी पासून, तर त्याच्यासाठी माझं म्हणणं असं होतं की रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही ग्रेड बी या परीक्षेला बसता, त्याला पात्रता आहे 10वीला तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे, 12वीला फर्स्ट क्लास पाहिजे आणि ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास पाहिजे, तरच तुम्ही बसू शकता. म्हणजे एखाद्याचं एम जर रिझर्व्ह बँकेमध्ये तो डेप्युटी गव्हर्नर, गव्हर्नर पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला लहान वयातच व्हावं लागेल ग्रेड बी ऑफिसर. तर ग्रेड बी ऑफिसर होण्यासाठी जी पात्रता आहे त्याला ह्या तिन्ही टप्प्यावर तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे. म्हणून 10वीला चांगले मार्क मिळवा, अभ्यास चांगल्या रीतीने करा, 12वीला चांगले मार्क मिळवा आणि 12वी ते 15वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कदाचित 10वी पासूनच करा आणि ग्रॅज्युएशनला सुद्धा फर्स्ट क्लास मिळवा. त्याच वेळेला जर तुम्ही चांगली तयारी केलीत तर तुम्हाला ग्रेड बी होऊन तुम्ही गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर पर्यंत पोहोचू शकता. आतापर्यंत एकच महाराष्ट्रीयन RBI गव्हर्नरचं नाव घेता येईल, CD देशमुख. त्याच्यानंतर तुम्हाला कदाचित ती संधी मिळू शकते. जी. सर, संरक्षण क्षेत्रामध्ये जसं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये करिअरच्या संधी कशा प्रकारे आपण उपलब्ध करून घेऊ शकतो? UPSC मार्फतच होणारी परीक्षा NDA आणि NA आहे. ती 12वीच्या बेसवर होते. म्हणजे 16 ते 19.5 वयापर्यंतच ती परीक्षा देता येते. तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर CDS सिव्हिल डिफेन्स सर्व्हिस ही परीक्षा देऊ शकता. त्याच्याच पॅरलल तुम्हाला आणखी एक एक्झाम म्हणता येईल CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, जी UPSC मार्फतच होते. पण ह्या ज्या परीक्षा सांगतोय 19.5-25 वर्षापर्यंत, CAPF सुद्धा 25 वर्षापर्यंतच एक्झाम देता येते. आता त्याचे अर्ज निघालेले आहेत म्हणून मी सांगतोय. यू कॅन बिकम असिस्टंट कमांडंट इन CRPF, SSB. त्याच्यानंतर तुम्ही विविध डिपार्टमेंट आहेत, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सशस्त्र सीमा बल, अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी, ते पण असिस्टंट कमांडंट या पदावरती मिळू शकते. जी. सर, खाकी वर्दीचा रुबाब सगळ्यांनाच हवा असा वाटतो, तर पोलीस भरतीविषयी काही माहिती द्याल? पोलीस भरतीची ॲडव्हर्टाईज येते, असं दरवर्षी जाहीर होतंय आणि बरीचशी मुलं त्याची तयारी सुरू करतायत. फिजिकल पहिल्यांदा होणार का लेखी होणार याचे सुद्धा रोज नवीन नोटिफिकेशन किंवा मुलांमध्ये संभ्रम आहेत. तरी सुद्धा तुम्ही ह्या परीक्षांचा जर व्यवस्थित लेखी परीक्षांचा अभ्यास केलात तर त्याच्यामध्ये आत्ता आपण जे म्हटलो तेच म्हणजे सिलेबसमध्ये मराठी आहे, या पोलीस भरतीमध्ये जनरल नॉलेज आहे, बुद्धिमापन चाचणी आहे आणि गणित आहे. हे 4 घटक तुम्हाला 100 मार्काचा पेपर आणि तुमच्याकडे वेळ असतो साधारणतः 1 तासाचा. म्हणजेच ह्या परीक्षांची तुम्ही आत्तापासून 10वी पर्यंतची तयारी व्यवस्थित केलीत
ते जिल्ह्यामार्फत होत असल्यामुळे तुम्हाला जिल्हा लेवलला काही प्रश्न विचारले जातात. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बसत असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, तिथले तुम्हाला SP कोण आहेत असे माहीत असले पाहिजेत. मुंबईतून बसत असाल तर मुंबईचे पोलीस कमिशनर कोण आहेत, या टाईपचे काही प्रश्न. त्याच वेळेला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स याचे सगळे मिळून 25 प्रश्न, गणितावरचे 25 प्रश्न, बुद्धिमापन चाचणीचे आणि मराठी व्याकरणावरती तुम्हाला 25 प्रश्न असतात. जी, आपण जाता जाता सगळ्या पाहुण्यांकडून काही मार्गदर्शन घेऊन जाऊया. अगदी थोडक्यामध्ये तुम्ही सांगायचंय. आसावरी दिवाण मॅडमकडे जाऊया. तुम्ही जय महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी काय आवाहन कराल किंवा काय त्यांना माहिती द्याल? मी एवढंच सांगेन की मुलांनी या क्षेत्रात येताना सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात सरांनी सांगितल्याप्रमाणेच. तसेच सामाजिक गोष्टींचा अभ्यास, नियमित अभ्यास आणि तसेच एक फोकस ठेवून आणि स्वतःचा कॉन्फिडन्स ठेवून, मानसिक आरोग्य आपलं चांगलं ठेवून या क्षेत्रात जर का उतरलं तर यश आपलंच असेल असं जी, मला नक्कीच. आपण प्रणितकडे जाऊया. प्रणित, तू काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करशील तुझा अजूनपर्यंतचा अनुभव पाहता? कुठलीही एक्झाम अशी कठीण किंवा सोपी अशी नसते. प्रत्येक एक्झाम मिडियमच असते. कुठली UPSC किंवा MP असो, पण त्याचा सिलेबस, त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि जे टॉपर लोक आहेत, जे यावेळी यशस्वी झाले त्या एक्झाम मध्ये, त्यांचे गायडन्स, यावरून तुम्ही या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर यश मिळवू शकता असं मला वाटतं. जी, सोनलकडे जाऊया. सोनल, तू काय मार्गदर्शन करशील जय महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी? सर, मॅम, मी सगळ्या मुलांना एकच सांगेन की आपल्याला आधी काय मिळवायचं हे टार्गेट ठरवा. त्यानुसार एक प्रॉपर प्लॅन बनवा. जर MPSC मध्ये येत असाल तर सगळ्यात आधी MPSC चा सिलेबस बघा. सिलेबसमुळे आपल्याला कळेल की आपल्याला कुठच्या मर्यादेपर्यंत अभ्यास करायचा आहे. त्यानंतर झालेले क्वेश्चन पेपर्स बघणं, जेणेकरून आपल्याला किती डेप्थ पर्यंत अभ्यास करायचा आहे ते कळेल. आणि त्यानुसार प्रॉपर गायडन्स घेणं. गायडन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं मला या क्षेत्रामध्ये. जी, आपण आणि संजय यानुसार मग आपण पूर्ण वेळ वाया न घालवता पूर्णपणे अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. जी, आपण संजय मोरे सरांकडे जाऊया. सर, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? स्पर्धा परीक्षेतून मिळणारे यश, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा तुम्हाला मिळवून देणार आहे. पैसा म्हणजे मी इथे पगार असं मी म्हणेन, पण त्याच वेळेला तुमच्या कुटुंबाची तुम्ही शान असणार आहात. तुम्ही कुटुंबाचं मान सन्मान हा तुम्हाला समाजात मिळवून देणार आहात. तुमचं एक वेगळं स्थान तुम्ही समाजात निर्माण करणार आहात. म्हणून तुम्ही आधीपासूनच ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करा. फक्त मला ह्यासाठीच करायचं आहे की मला मान सन्मान मिळवायचा आहे म्हणूनच मला स्पर्धा परीक्षा करायची नाही, तर मला देशसेवा करायची आहे. मला याद्वारे माझंच नव्हे तर आणखी सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं आहे. मला लोकसेवा करायची आहे. हा उद्दिष्ट ठेवून तुम्ही जोमाने म्हणजे पूर्णपणे एक फोकस ठेवून या परीक्षांचे अभ्यास केला पाहिजे. मूलभूत संकल्पना जेव्हा स्पष्ट व्हायला पाहिजेत असं मी सांगताना तुम्ही पूर्णपणे झोकून या परीक्षांचा अभ्यास केला तर यश नक्की तुमचं आहे असं मी म्हणेन. अवेअरनेस कदाचित अजून लोकांपर्यंत गेलेलं नाही. तुमच्या मार्फत हा अवेअरनेस लोकांपर्यंत जातोय ही एक चांगली गोष्ट आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातली बरीचशी विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेला बसतील अशी मी आशा करतो. जी, आपण या आजच्या चर्चासत्रामध्ये स्पर्धा परीक्षा ते सरकारी नोकरीपर्यंतचा प्रवास जाणून घेतला. बालक पालक मध्ये आपण इथेच थांबत आहोत. चर्चा इथेच थांबत आहोत. मी सर्वप्रथम सगळ्या मान्यवरांना धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद संजय सर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, तुमचं मार्गदर्शन लाभलं आणि इतर सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देते. कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी कराल या विषयावरती आज आपण चर्चा केली. बालक पालक मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.